मित्रांनो, कवी कट्टा सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांच्या साथीने खऱ्या अर्थाने आपण आज 25वा भाग बघणार आहोत आणि सुंदरशी गझल या ठिकाणी सादर करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि कविता शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर मग आपण कवितेकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे मी तर उभाच आहे. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. मशाल होतीच हाती माझ्या भयान रात्रीला, मशाल होतीच हाती माझ्या भयान रात्रीला. उजेडात मित्र निघून गेले खुशाल नव्याने. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. मी करतो होईल तितके माझ्या परीने, मी करतो होईल तितके माझ्या परीने. काळ विजयीच होतो पहा पुन्हा नव्याने. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. अधोरेखित स्वप्नांना मी गर्द करत जातो, अधोरेखित स्वप्नांना मी गर्द करत जातो. आयुष्य चित्र माझे मी रंगवणार नव्याने. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. मी नाही मोडली बोटे सुख पाहून कुणाचे, मी नाही मोडली बोटे सुख पाहून कुणाचे. गैरसमजेच्या द्वंद्वात पुन्हा लढतोय नव्याने. मी तर उभाच आहे पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने, मी काजव्याने. धन्यवाद. कविता समजून घेऊया. मी तर उभाच आहे पडून नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. सुख शोधायचंय, रात्र आहे, अंधार आहे, निराशाची रात्र, त्यात सुख शोधायचं. आणि ज्याला आपण म्हणतो की सक्सेस किती काजव्याप्रमाणे होतं, आणि त्यात सुख शोधायचंय आणि त्याच पुन्हा नव्याने उभं राहायचंय हे मला सांगायचं. मशाल होतीच हाती माझ्या भयान रात्रीला, स्वप्न होते, आशा होती, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मशालीप्रमाणे होत्या काळोख रात्रीला. म्हणजे काळ जो काय आहे तो. पण उजेडात मित्र निघून गेले खुशाल नव्याने. पण मित्र जे काय तर त्यांची जी काही साथ आहे, ती साथ ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस एखादा माणूस पुढे जात नाही हे मला सांगायचं. मी करतो होईल तितके माझ्या परीने, मी जेवढं करायचं तेवढं करतो, आपल्या परीने आपण करतो. पण काळ विजयीच होतो पहा पुन्हा नव्याने. कितीही केलं काहीही केलं तरी पण काळ समोरच्यांचा विजयी होतो हे मला सांगायचं. अधोरेखित स्वप्नांना मी गर्द करत गेलो. स्वप्न आहे अधोरेखित येते पण त्यांना गर्द करत गेलो. आयुष्य चित्र माझे मी रंगवणार पुन्हा नव्याने, पुन्हा नव्याने रंगवायचं, पुन्हा नव्याने उभं राहायचं हे सांगायचं. मी नाही मोडली बोटे सुख पाहून कुणाचे, कुणाचं सुख पाहून उगाचच जीवाला जाळण्यात काय अर्थ आहे. आनंदी राहायचं आहे आणि आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे हे या काळात सांगायचं. पण लोकांना ते वाटत असेल की हा आमच्या नावाने होतो. तसं काही नाही. हे गैरसमजेचं द्वंद्व आहे. या द्वंद्वात मी पुन्हा पुन्हा नव्याने लढतो. म्हणून मला म्हणायचंय की मी तर उभाच आहे पुन्हा पडूनही पुन्हा नव्याने, सुख शोधतो काळोख रात्री मी काजव्याने. सुंदर गझल आहे आणि अतिशय सुंदर आशय पण या गझलेला आहे. या सुंदरशा कवितेसोबत या ठिकाणी आपण
ही कविता ऐकली त्याबद्दल धन्यवाद. अशा सुंदरशा कवितेसोबत या ठिकाणी 25वा भाग या ठिकाणी संपतोय. तर लवकरच भेटूया.